प्राध्यापक शांभवी थिटे, ज्या आंतरराष्ट्रीय विषयांच्या अभ्यासक आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया या विषयावरनं. शांभवीजी, आपलं स्वागत आहे गेस्ट सेंटरला. आणि आता खरोखरच प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की कधी एकदा हे युद्ध संपेल, कारण रोज दावे केले जात आहेत जिंकण्याचे, परंतु युद्धाचा अंत काही दिसत नाही. शांभवीजी, सगळ्यात आधी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ट्रम्प यांचे जे दावे आहेत ते आपण बाजूला ठेवूया आणि लीगली अमेरिकन फ्रेमवर्क जे आहे त्यानुसार अमेरिका हे युद्ध किती काळ चालू ठेवू शकेल हे आपण लक्षात घेऊया. अमेरिकेमध्ये एक वॉर क्लॉज आहे. आता हा वॉर क्लॉज काय म्हणतं, जर 60 दिवसांपेक्षा जास्त युद्ध किंवा कोणतीही मिलिटरी ऍक्शन अमेरिकन प्रेसिडेंटला इतर देशांमध्ये चालू ठेवायची असेल तर त्यासाठी त्याला काँग्रेसची म्हणजे अमेरिकन संसदेची परमिशन असणं गरजेचं आहे. आता ह्या युद्धाला 1 महिना झाला आणि त्याचमुळे ट्रम्पची तुम्ही जर विधानं बघितली तर ट्रम्प सातत्याने म्हणतोय की पुढच्या 3 ते 4 आठवड्यात आम्ही हे युद्ध संपवू. आता ह्याचं जर आपण विश्लेषण केलं तर आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की टेक्निकली सुद्धा ट्रम्प हे महिन्याभरापेक्षा काँग्रेसच्या अथॉरिटी शिवाय किंवा काँग्रेसच्या परमिशन शिवाय हे युद्ध चालू ठेवू शकत नाही. आणि काँग्रेसमध्ये कशी परिस्थिती आहे, आत्ताचं जर तुम्ही अमेरिकन काँग्रेसचं कंपोजर बघितलं तर त्यात दोन्ही जे पक्ष आहेत, रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक, ह्या दोन्ही पक्षांमध्ये फक्त 5 सीटचं अंतर आहे आणि त्यामुळे ही परमिशन मिळणं सुद्धा खूप कठीण आहे. त्यात अमेरिकेत आता मिड टर्म इलेक्शन्स आहेत नोव्हेंबरमध्ये येत्या आणि त्या दृष्टीने सुद्धा ट्रम्पची पार्टी हा सगळा विचार करते. ही गोष्ट आपण लक्षात बरोबर आहे. त्यामुळे याला अनेक पैलू आहेत शांभवी. पण मला एक असा प्रश्न आहे की आता सुरुवातीलाही ट्रम्प म्हणाले होते 2-3 दिवसात